पाकिस्तानातील सिंध प्रांतातील ब्रोही जमातीत जन्मलेल्या खलिदा ब्रोही हिने स्त्री स्वातंत्र्य आणि सामाजिक परिवर्तनाची नवी दिशा दाखवली आहे. ज्या ब्रोही जमातीत खलिदाचा जन्म झाला तेथे अनेकदा मुलींचे लग्न त्यांच्या जन्मापूर्वीच ठरलेले असायचे. त्यामागचे मुख्य कारण होते पाकिस्तानातील वट्टासट्टा विवाह पद्धती. स्त्रियांना पुरुषांची संपत्ती मानण्याच्या या परंपरेत दोन कुटुंबे एका खुनाच्या गुन्ह्याची भरपाई म्हणून किंवा मालमत्तेशी संबंधित वाद मिटवण्यासाठी मुलींचे लग्न एकमेकांच्या कुटुंबात लावले जात असताना खलिदाच्या वडिलांनी या प्रथेचा विरोध करून आपल्या मुलीला शिक्षणाची संधी दिली. गरिबीत वाढत असूनही खलिदाने कराचीमध्ये शिक्षण घेतले आणि केवळ आपल्या समाजातच नव्हे तर संपूर्ण पाकिस्तानमध्ये शिक्षण घेणारी व सामाजिक परिवर्तनासाठी लढणारी पहिली मुलगी ठरली. असे स्वातंत्र्य मिळालेली ती पहिली मुलगी आहे याचा खलिदाला अभिमान होता. पण त्याचवेळी तिला या गोष्टीचंही दुःख होतं की जेव्हा ती शाळेत जात होती तेव्हा वट्टासट्टाच्या व्यवहारात तिच्या काही बहिणींची लग्ने म्हाताऱ्या माणसांबरोबर लावली तर काही बहिणींचं लहान वयातच मातृत्वाचा ओझं न पेलल्यामुळे निधन झालं. जेव्हा कधी ऑनर किलिंगची बातमी यायची तेव्हा खलिदा हादरायची, कारण खून करणारे तिचे भाऊ, काका किंवा मामा असायचे. आपल्या चुलत बहिणीच्या ऑनर किलिंगनंतर खलिदाने वट्टासट्टा या अमानवी प्रथेविरोधात मोहीम उभारली. सोशल मीडियाच्या माध्यमातून वेकअप या अभियानाला आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळाला. नंतर तिने सुघड फाउंडेशन स्थापन करून आदिवासी महिलांना भरतकामाच्या व्यवसायातून आत्मनिर्भर बनवले. आज खलिदा अमेरिकेतूनही आपले कार्य सुरू ठेवत असून तिच्या प्रयत्नांमुळे पाकिस्तानातील अनेक महिलांचे जीवन बदलले आहे. जर प्रत्येक समाजात अशीच एक खलिदा उभी राहिली तर स्त्री स्वातंत्र्य आणि समानतेचा लढा नक्कीच अधिक बळकट होईल.